6 वर्षापूर्वी दत्ता गांजाळे हे मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच असताना मंचर बस स्थानकासमोर आणि पुणे नाशिक हायवेच्या ट्रॅफिकच्या पोलीस चौकी मागे भोजवानी बिल्डरचे शॉपिंग कॉम्प्लेक्स हे जमीनदोस्त करण्यात आले होते. आता 2026 मध्ये त्यांच्या पत्नी मंचर शहराच्या नगराध्यक्ष राजश्री गांजाळे यांच्या काळामध्ये मंचर परिसरातील 45 आस्थापनांना नगरपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे एक प्रश्न उपस्थित होत आहे की हा केवळ योगायोग आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होणार. या नोटिसांमध्ये काय नमूद आहे, नगरपंचायतीमध्ये कोणत्या पत्राचा आधार घेऊन ही कारवाई सुरू केली आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती काय आहे ते आपण आता कागदोपत्री पाहूया. मंचर नगरपंचायतीने ज्या 45 आस्थापनांना नोटिसा दिल्या आहेत त्यांची नावे मी आता पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवतो. त्यामध्ये सार्थक हॉस्पिटल मंचर, सिद्धी हॉस्पिटल पुणे नाशिक हायवे, लोहकरे हॉस्पिटल, गेटवेल हॉस्पिटल, तोडकर हॉस्पिटल, गाडे हॉस्पिटल मुळेवाडी, विकास थिएटर गृह, आस्वाद उपहारगृह, समाधान उपहारगृह, हेरिटेज हॉटेल, विशाखा हॉटेल, मॅस्केअर हॉस्पिटल, रसरंग स्वीट इमारत, परिधान वस्त्रालय, श्रीकृष्ण इलेक्ट्रॉनिक पुणे नाशिक हायवे, सूर्या इलेक्ट्रॉनिक्स, उत्तम भाग्य वस्त्रालय, आशापुरा कॉम्प्लेक्स, श्रीराम कॉम्प्लेक्स सेंटर मंचर एसटी स्टँड, सुंदराई मार्केट मंचर एसटी स्टँड, सीमा पेंट्स, गणराज मंगल कार्यालय, सिटी सर्वे नंबर 24.4 व इतर वरील गाळे धारक, जीवन मंगल कार्यालय मंचर, डायबर हॉस्पिटल, पूजा कॉम्प्लेक्स, मनीष हाइट्स, लक्ष्मी निवास, सिद्धार्थ किराणा, एकनाथ निवास छत्रपती संभाजी महाराज चौक, चंद्रभागा मुलींचे वसतिगृह, भुवना कॉम्प्लेक्स मंचर, संकेत क्लिनिक मंचर, विकास नागरी दूध उत्पादक संस्था मर्यादित इमारत, पुढे किराणा शिवनेरी मेडिकल, शिव प्लाझा घोडेगाव रोड, लक्ष्मी मार्केट घोडेगाव रोड मंचर, न्यू श्रीराम शॉपिंग सेंटर लक्ष्मी रोड, मोरिया मार्केट लक्ष्मी रोड, शिवशक्ती इमारत अ व ब, हरिओम कॉम्प्लेक्स 1, प्रियंका प्लाझा एसटी स्टँड, शुभम करोती इमारत, भैरवनाथ मंदिर रोड, अंबालाल ट्रस्ट पूजन ओम, वृंदावन शिक्षक सोसायटी या सर्व मंचर मधील आस्थापनांना मंचर नगरपंचायतीने नोटीस बजावली आहे. या नोटिसीचा विषय काय आहे तो या नोटिसीमध्ये लिहिले आपण ते पाहूयात. महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 189 अन्वये माहिती व खुलासा सादर करणे बाबत. आणि हे नोटीस जे पाठवलेलं आहे या आस्थापनांना, तर हे नक्की नगरपंचायतीने कोणता संदर्भ घेतलाय तो संदर्भ आपण वाचूया. श्रीकृष्ण हनुमान पाटील यांचा दिनांक 9/7/2026 रोजीचा प्राप्त झालेला तक्रार अर्ज हा या मागील संदर्भ घेण्यात आलेला आहे. या पत्रामध्ये नोटिसीचं कारण काय आहे तर त्याच्यामध्ये आपण त्याचा जो मायना आहे तो वाचूया. उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की मंचर नगरपंचायत कार्यालयात श्रीकृष्ण हनुमान पाटील यांचा तक्रार अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला असून सदर अर्जामध्ये असे नमूद आहे की प्रथम दर्शनी मंचर नगरपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात विना परवानगी तथा अधिकृत बांधकाम केलेले असून असे दिसून येत आहे. तरी सदर अनधिकृत बांधकामाकडे आपण हेतुपुरस्पर दुर्लक्ष करत आहात. सदर बांधकाम हे हॉस्पिटल, आरोग्य, धार्मिक, निवासी तथा मनोरंजन अन्य व्यावसायिक क्षेत्रात संबंधित असल्याने सदर बांधकामाकडे दुर्लक्ष केल्याने मोठी जीवितहानी होऊ शकते. खालील नमूद बांधकाम हे विना परवानगी बांधलेले आहे असे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सदर बांधकामासाठी आवश्यक फायर एनओसी घेतलेले दिसून येते. तरी आपण आपल्या स्तरावर चौकशी करून सदर बांधकामावर कारवाई करत सदर बांधकाम निष्कासित करून सदर बांधकाम धारकावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम
1966 कलम 5253 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965च्या कलम 189 नुसार कोणत्याही मिळकतीवर नवीन बांधकाम करण्यापूर्वी किंवा अस्तित्वात असलेल्या बांधकामामध्ये फेरबदल करण्यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. सदर प्रकरणी तक्रारीनुसार आपण बांधकामाची कायदेशीर वैधता तपासणे आवश्यक आहे. त्यानुसार कलम 189 अन्वये आपणास याद्वारे सूचित करण्यात येते की आपण केलेल्या बांधकामाबाबतची अधिकृत बांधकाम परवानगी बिल्डिंग परमिशन प्रत सादर करावी. नगर रचना विभागाने मंजूर केलेला लेआउट नकाशा सादर करावा. आपल्या बांधकामाचे प्रत्यक्ष मोजणी नकाशे उप अधीक्षक भूमी अभिलेख आंबेगाव यांच्याकडे सादर करावेत. 3 महिन्याच्या आतील 7/12 उतारा सादर करावा. फायर एनओसी लागू असल्यास ती द्यावी. तरी आपण वरील सर्व कागदपत्रे व तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने आपला लेखी खुलासा या पत्राच्या प्राप्तीनुसार 30 दिवसाच्या आत नगरपंचायत कार्यालयात सादर करावा. मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास आपल्या बांधकामास कोणतीही अधिकृत परवानगी नाही असे गृहीत धरून पुढील नियोजित कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. मुख्याधिकारी अंबादास गरकळ अशा पद्धतीने मुख्याधिकाऱ्यांची अंबादास गरकळ यांची खाली सही आहे. तर असं हे पत्र होतं. आता मला हे जे पत्र मिळाले तर यापैकी ज्यांना नोटीस बजावण्यात आलेले आहे त्यांच्याकडून मला हे पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यावरून मी तुम्हाला हे सर्व वाचून दाखवलं. तर हे होतं मंचर नगर पंचायतीने या आस्थापनाला बजावलेल्या नोटिसांचं संपूर्ण प्रकरण. पुढे या नोटिसावर नक्की काय कारवाई होते, संबंधित आस्थापनांची भूमिका काय असणार आहे, त्याचबरोबर नगरपंचायतीचा पुढील निर्णय काय असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रत्येक घडामोडीवरती आमचं लक्ष असणारच आहे. अशाच अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा पुणे सुपरफास्ट. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.